अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट आहे. काय अपडेट आहे आणि या परिपत्रकमध्ये काय अपडेट देण्यात आला आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मंत्र्यांनी अधिकृत एक पत्र काढलं आहे 2026मध्ये. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि संघटना मिळून वारंवार राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला निवेदन देत आहे आणि त्या निवेदनाचं काय सोल्युशन आपल्याला मिळालं आहे ते आपण या लेटरमध्ये बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ तर बघा, हे परिपत्रक आहे. या परिपत्रकमध्ये कोणाचं परिपत्रक आहे? मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 27 मार्च 2026ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 2च्या पत्रान्वये सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी अंगणवाडी कर्मचारी यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO म्हणून नेमणूक करण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तेव्हा उपरोक्त संदर्भ भारत सरकार आणि राज्य शासनाचे तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन आपल्या जिल्हा अधीनस्थ अंगणवाडी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजात करण्याची सक्ती करण्यात येऊ नये व त्यांच्याविरुद्ध यासंबंधी कोणतेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत. संदर्भ केंद्र राज्य शासन पत्र सुलभ संदर्भासाठी सलग आदिती वर्धा सुनील तटकरे हे महिला बालविकास मंत्री आहे, त्यांचं हे परिपत्रक आहे. आणि जे राज्य शासन आणि केंद्र शासनाने जो GR काढला आहे त्या GRचं या ठिकाणी उल्लेख सर्व काही माहिती देण्यात आली आहे. आणि आपले जे अंगणवाडी कर्मचारी आहे यांना सक्तीने कोणतंही काम देण्यात येऊ नये, खास करून BLO म्हणजे निवडणूक अधिकारी म्हणून हे कामसुद्धा त्यांना देऊ नये असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे आपण जे निवेदन दिलं होतं केंद्र आणि राज्य सरकारला त्याचं आपल्याला महिला बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांच्याकडनं हे आपल्याला परिपत्रक मिळालं आहे. तर या परिपत्रकमध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे.